Hello students, in previous lecture we studied about the call by function, call by value, function call by reference. Now in today's lecture we study about the inline function in C++. The inline function is a powerful option to increase the performance of the program. An inline function needs to append inline keyword before function and looks like the normal function, but at the compile time, compiler replace the function definition of the inline function instead of calling function definition at runtime. आता inline function म्हणजे काय? inline function कशासाठी वापरायचं आहे? inline function मुळे काय होणार आहे? तुमचा प्रोग्रामचा परफॉर्मन्स काय होणार आहे? फास्ट होणार आहे. म्हणजे काय होणार आहे? इनलाइन फंक्शन आपण कुठं वापरायचं आहे? फंक्शन डेफिनेशनच्या वेळेला. आणि कंपायलर काय करणार आहे? ज्या वेळेला तुम्ही इनलाइन कीवर्ड वापरणार आहे त्यावेळेला काय होणार आहे? तुमचं कंपायलरला रिप्लेस करणार आहे तुमचं फंक्शन ॲज अ इनलाइन. हाऊ इनलाइन फंक्शन वर्क्स? इट इज ए सजेशन टू दी कंपायलर. म्हणजे आपण कंपायलरला रिक्वेस्ट करायचे आहे. The compiler may reject the suggestion for inline functions and it treats as a normal function. जर ती कंपायलरने रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली नाही तर काय होणार आहे? ॲज इट इज नॉर्मल फंक्शन तुमचं एक्झिक्यूट होणार आहे. कधी? जर कंपायलरने इनलाइन फंक्शन रिजेक्ट केलं असेल तर. दी कंपायलर चेक्स दी फॉलोविंग क्रायटेरियाज ऑफ इनलाइन फंक्शन. म्हणजे इनलाइन फंक्शन तुम्ही लिहित असाल तर काय होणार आहे? फॉलोविंग क्रायटेरिया आहे, सम क्रायटेरियाज आहेत. त्या क्रायटेरियामध्ये जर तुमचं फंक्शन बसत असेल तर काय होणार आहे? कंपायलर ते इनलाइन फंक्शन्स एक्झिक्युशनसाठी घेणार आहे. नसेल तर ॲज अ नॉर्मल फंक्शन तुमचं एक्झिक्यूट होणार आहे. आता क्रायटेरिया काय आहे? क्रायटेरिया काय? दी फंक्शन शुड नॉट कंटेन स्विच, लूप अँड गो टू स्टेटमेंट. म्हणजे तुम्ही जे फंक्शन इनलाइन ॲज अ इनलाइन कीवर्ड वापरणार आहे ज्या फंक्शनसाठी त्याच्यामध्ये काय नको पाहिजे? स्विच स्टेटमेंट नको पाहिजेत, लूप नको पाहिजेत किंवा गो टू स्टेटमेंट नको पाहिजे. नेक्स्ट आहे दी फंक्शन शुड नॉट बी रिकर्सिव्ह फंक्शन. म्हणजे रिकर्सिव्ह फंक्शनसुद्धा काय नको पाहिजेत तिथं मेन्शन केलेले नको पाहिजे. नेक्स्ट द फंक्शन शुड नॉट बी बिग. म्हणजे काय पाहिजे की फंक्शन छोटं असेल तर आपण काय करणार आहे? ॲज अ इनलाइन डिक्लेअर करू शकतोय. जर मोठे फंक्शन्स असतील तर ते आपण काय करू शकत नाही? इनलाइन फंक्शन डिक्लेअर करू शकत नाही. जरी तुम्ही करून ठेवला इनलाइन तर कंपायलर काय करणार आहे? तुमचं रिक्वेस्ट काय करू शकतोय? रिजेक्ट करू शकतोय आणि ॲज अ नॉर्मल बिहेवियर म्हणजे नॉर्मल एक्झिक्युशन असते त्या पद्धतीने तुमचं नॉर्मल एक्झिक्युशन कंपायलर करू शकतोय. दी फंक्शन शुड हॅव रिटर्न स्टेटमेंट ऑर रिटर्न टाईप शुड बी व्हॉइड. नेक्स्ट आहे ॲडव्हान्टेजेस. म्हणजे आता फंक्शन्स इनलाइन फंक्शनचा यूज काय? जर तुमचं छोटं फंक्शन असेल आता काय करणार आहे? तुमचं एक्झिक्युशन कसं होणार आहे ते मी सांगते थोड्या वेळाने. ॲडव्हान्टेजेस बघा. इट स्पीड अप दी फंक्शन कॉल बाय अवॉइडिंग ओव्हरहेड कॉल्स ऑफ फंक्शन्स. It increases the performance of the program. The push or pop in a stack does not happen in a function as there are no overhead calls. म्हणजे काय बघा, तुमचं जर तुम्ही इनलाइन फंक्शन वापरला तर इनलाइन फंक्शनचे एक्झिक्युशन होणार आहे. फंक्शन तुमचं काय होणार आहे? पहिल्यांदा फंक्शन डिक्लेरेशन असणार आहे. पहिला फंक्शन कॉल होणार, मग फंक्शन कॉल नंतर फंक्शन डिक्लेरेशन, फंक्शन डेफिनेशन म्हटल्यानंतर काय होणार आहे? तुमचा पहिला फंक्शन कॉल आला. फंक्शन कॉल झाल्यानंतर फंक्शन डेफिनेशन पार्ट कुठं आहे तिथं कंपायलर मूव्ह होणार आहे. ते मूव्ह होईपर्यंत लागणारा टाईम म्हणजे कुठंतरी थोडा वेळ गेला म्हटल्यानंतर काय झालं? तुमचा प्रोग्रामला एक्झिक्युशनला टाईम लागला. तो टाईम कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो? इनलाइन फंक्शन वापरू शकतो. जर तुमचा फंक्शन छोटं असेल तर. म्हणजे काय होणार आहे? फंक्शन स्पीडअप झालं. त्याच्यानंतर काय झालं? इट इन्क्रीज द परफॉर्मन्स. म्हणजे कमी वेळ झाला लागला एक्झिक्युशनसाठी म्हटल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचा एक्झिक्युशन टाईम काय झाला? कमी झाला. त्यामुळे परफॉर्मन्स इन्क्रीज झाला. नेक्स्ट आहे डिसॲडव्हान्टेजेस. आता जसे इनलाइन फंक्शन वापरण्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत, जसं टाईम लिमिट तुम्हाला कमी झालं, परत एक्झिक्युशन टाईम कमी झाल्यामुळे परफॉर्मन्स इन्क्रीज झाला. त्याच पद्धतीने इनलाइन फंक्शन वापरल्याचे डिसॲडव्हान्टेजेससुद्धा आहेत. An inline function uses cache memory and hence the increases in cache result is the poor execution of the program. म्हणजे छोटा प्रोग्राम असेल तर आपण काय करू शकतो? इनलाइन फंक्शन वापरू शकतो. इनलाइन फंक्शन म्हणजे लहान फंक्शन असेल तरच आपण इनलाइन फंक्शन वापरू शकतोय. म्हटल्यानंतर काय म्हणजे काय होणार आहे? कॅशे मेमरी अँड हॅन्स द इन्क्रीजेस द कॅशे रिझल्ट. म्हणजे कॅशेमध्ये सगळं एक्झिक्युशन होणार आहे. हॅव्हिंग मोर नंबर ऑफ इनलाइन फंक्शन्स कॅन ऑल्सो रिड्यूस
the speed as it adds more weights to the cache. The size of the executable file increases as the code is expanded. Since these functions are resolved at compile time, when the program code is changed at the it is compulsory to compile the program again before running it. म्हणजे काय, जर तुम्ही काही चेंजेस केला असेल फंक्शनमध्ये तर तुम्हाला काय करावे लागणार आहेत, परत जेवढे चेंजेस कराल तेवढ्या वेळेला तुम्हाला काय होणार आहे, परत प्रोग्राम कंपाईल करावा लागणार आहे. साईज ऑफ द एक्झिक्युटेबल फाईल इन्क्रीजेस ॲट द कोड इज एक्सपॅन्डेड. म्हणजे जर तुमची एक्झिक्युटेबल फाईलची साईज कोड एक्सपॅन्डेड झाला तर तुमची एक्झिक्युटेबल फाईल काय होणार आहे, तुमची जास्त होणार आहे साईजची. आता एक एक्झाम्पल बघूया, इनलाईन फंक्शन कशा पद्धतीने लिहायचं आहे आणि कसं यूज करायचं आहे. सेंटॅक्स बघा, इनलाईन रिटर्न टाईप फंक्शन नेम पॅरामीटर नेम. तुम्हाला हे माहिती आहे, रिटर्न टाईप फंक्शन नेम पॅरामीटर नेम. फंक्शन लिहायचे प्रकार पण माहिती आहेत, डिफॉल्ट फंक्शन आणि डिफॉल्ट पॅरामीटर्स सुद्धा तुम्ही पास करू शकता किंवा पॅरामीटरसुद्धा पास करू शकता. आता रिटर्न टाईप फंक्शन नेम आणि पॅरामीटर तुम्हाला माहिती आहे, त्याच्या फक्त अगोदर आपल्याला काय करायचं आहे, इनलाईन कीवर्ड वापरायचं आहे. हे एक्झाम्पल बघूया. युझिंग नेमस्पेस std. आता हे काय झालं, फंक्शन डिक्लेरेशन पार्ट आहे आपला. हा फंक्शन डिक्लेरेशनमध्ये इंट स्क्वेअर इंट एक्स एवढं तुम्हाला माहिती आहे. त्याच्या अगोदर मी काय केलेलं आहे, इनलाईन फंक्शन वापरलेलं आहे. का, कारण इनलाईन फंक्शनमध्ये ना लूपिंग स्टेटमेंट आहे, ना स्विच स्टेटमेंट आहे, ना गो टू स्टेटमेंट आहे, प्लस इनलाईन स्क्वेअरचा फंक्शन काय छोटा आहे, म्हणून मी काय केलं, त्याला इनलाईन ॲज अ कीवर्ड डिक्लेअर केला. त्या मेन मेथडमध्ये काय केलेलं आहे, मी 2 व्हेरिएबल घेतलेले आहेत, ए आणि बी. त्याला व्हॅल्यू असाइन केलेली आहे, एला 100 बीला 200. त्याच्यानंतर मेसेज प्रिंट केलेला आहे, सिम्पल इनलाईन फंक्शन एक्झाम्पल प्रोग्राम इन C++. मला मेसेज डिस्प्ले होणार. त्याच्यानंतर काय झालेलं आहे, सी आउट ए प्रिंट होणार आहे, स्क्वेअर ऑफ ए, सी आउट स्क्वेअर ऑफ बी. मी डायरेक्ट असाइन केलेलं आहे. तुम्ही स्क्वेअर काय करू शकताय, फक्त ए आणि बी असाइन करू शकताय. त्याच्यासाठी तुम्हाला एक सेपरेट फंक्शन लिहावं लागणार स्क्वेअरचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युला घ्यावा लागणार आहे. बघा, स्क्वेअरचं मी फंक्शन घेतलेलं आहे, इनलाईन इंट स्क्वेअर इंट एक्स पॅरामीटर पास केलेला आहे. इनलाईन मी हा काय झाला, फंक्शन डेफिनेशन, फंक्शन डिक्लेरेशन, फंक्शन कॉल आणि फंक्शन डेफिनेशन. फंक्शन डेफिनेशनमध्ये मी काय केलं आहे, रिटर्न एक्स इंटू एक्स. जर मला रिटर्न एक्स इंटू एक्स करायचा नसेल तर मी अजून एक व्हेरिएबल डिक्लेअर करू शकते. त्यामध्ये मी काय करू शकते, माझे स्क्वेअरची व्हॅल्यू ॲड करू शकते. मी काय केलेलं आहे, फक्त मला काय केलेलं आहे, मी ज्या पॅरामीटर मी पास केलेलं आहे त्याच्यामध्येच मला काय करायचे आहेत, व्हॅल्यू स्टोअर करायचे आहेत. म्हणून काय केले, स्क्वेअर ऑफ ए आणि स्क्वेअर ऑफ बी. स्क्वेअर नावाचं माझं काय फंक्शन डेफिनेशन आहे. फंक्शन डेफिनेशनला मी काय केलं आहे, इनलाईन फंक्शन कॉल केलेलं आहे. का, कारण माझं फंक्शन छोटं आहे. फंक्शन छोटं असल्यामुळे काय होणार नाही. आता बघा, इनलाईनचा यूज काय होणार आहे, पहिल्यांदा मेन मेथडमध्ये येणार आहे. त्याच्यानंतर हा मेसेज प्रिंट झाला. मेसेज प्रिंट झाल्यानंतर सी आउटमध्ये हा स्क्वेअर नावाचं फंक्शन सर्च करणार. आता स्क्वेअर नावाचं फंक्शन सर्च करण्यासाठी कंपायलरला काय करावं लागणार आहे, इकडे यावं लागणार आहे. इकडे यावं लागणार म्हटलं, हा येणार आहे, इकडे येण्याचा कर्सर मूव्ह होण्याचा टायमिंग आहे तो जास्त आहे. त्यामुळे काय झाला, वेटिंग टाईम वाढला, म्हणजे प्रोग्रामला एक्झिक्युशन टाईम वाढला. जर तुम्ही इनलाईन फंक्शन ऑटोमॅटिकली तर ह्याच्यानुसारच समजते की त्याला आपण काय केलेलं आहे, इनलाईन कीवर्ड वापरून फंक्शन कॉल केलेला आहे. म्हणजे काय होणार आहे, कंपायलर इनलाईन काय करणार आहे, जो हा इनलाईन स्क्वेअर नावाचं फंक्शन आहे त्याच्यातला जो बॉडी पार्ट आहे, बॉडी पार्ट ऑटोमॅटिकली कुठं येणार आहे, कंपायलर इकडं आणणार आहे. इकडून येणार नाही आहे, ते ऑटोमॅटिकली कुठं येणार आहे, इकडं कर्सर तुमचा मूव्ह होणार नाही आहे. काय होणार आहे, ऑटोमॅटिकली तुमचा हा बॉडी पार्ट आहे तो इकडं होणार आहे आणि इथंच एक्झिक्युशन होणार आहे आणि डायरेक्ट तुम्हाला इथं आउटपुट डिस्प्ले होणार आहे. हा तुमचा इकडे येण्याचा टायमिंग काय झाला, इनलाईन फंक्शनमुळे वाचला. म्हणजे छोटे छोटे फंक्शन असतील तर आपण करू शकतो टाईम मॅनेजमेंट थोडा, म्हणजे परफॉर्मन्स इन्क्रीज करू शकतो आहे, म्हणून आपण काय करू शकतो, इनलाईन फंक्शन वापरू शकतो. समजलं. आता हा पार्ट इकडं आल्यामुळे इथंच कॅल्क्युलेशन झालं, आउटपुट डिस्प्ले झालं. आता याची व्हॅल्यू काय आहे, 100. 100चा स्क्वेअर काढला, 100 × 100. तसंच बी आहे 200 म्हटल्यानंतर बीचा पण स्क्वेअर आला. कशा पद्धतीने व्हॅल्यू झाली, ए प्रिंट झाल्यामुळे एक्सची व्हॅल्यू काय झाली, एला कॉपी झाली, एची व्हॅल्यू एक्सला कॉपी झाली. त्याच्यानंतर बीची व्हॅल्यू पुन्हा एक्सला कॉपी झाली. म्हणजे एक्स म्हणजे एक्स इंटू एक्स, म्हणजे पहिल्यांदा एची व्हॅल्यू कॉपी होणार आणि नंतर बीची व्हॅल्यू कॉपी होणार.
इनलाईनचा अर्थ समजला. काय होणार आहे, इनलाईन फंक्शनमुळे छोटे छोटे फंक्शन्स असतील तर काय होणार आहे, कंपायलरला तुमचा कर्सर फंक्शन कॉलच्या ठिकाणी नेण्याऐवजी ऑटोमॅटिकली तुमचं फंक्शन्स कुठं जाणार आहे, इनलाईनच्या मूव्ह करणार आहे आणि काय होणार आहे, एक्झिक्युशन तुमचं फास्ट होणार आहे आणि प्रोग्राम इन्क्रीजेस होणार आहे स्पीड. समजले इनलाईन फंक्शनचा अर्थ. आता बघा, पहिला मेसेज प्रिंट झाला, सिम्पल इनलाईन फंक्शन एक्झाम्पल प्रोग्राम इन C++, मेसेज प्रिंट झाला. त्याच्यानंतर स्क्वेअर ऑफ एचे व्हॅल्यू काय आहे, 100मध्ये स्क्वेअर केल्यानंतर काय झाली, त्याची व्हॅल्यू प्रिंट झाली 10,000. त्याच्यानंतर 200चा स्क्वेअर 40,000 प्रिंट झाला. समजले इनलाईन फंक्शन. इनलाईन फंक्शनचं असं वेगळं काही नाही आहे, फक्त तुम्ही रेग्युलर करता त्याच्या जर त्या फंक्शनमध्ये तुम्हाला स्विच स्टेटमेंट किंवा गो टू स्टेटमेंट, लूपिंग स्टेटमेंट, रिकर्सिव्ह फंक्शन्स वगैरे नसतील तर तुम्ही काय करू शकता, छोटे छोटे फंक्शन असतील तर ते ॲज अ इनलाईन फंक्शन्स डिक्लेअर करू शकता. पण ते जरी तुम्ही इनलाईन फंक्शन डिक्लेअर करू शकला तरी आपण काय करणार आहे, फक्त कंपायलरला ती ॲज अ रिक्वेस्ट पाठवणार आहोत. कंपायलर ठरवणार आहे, आपल्याला नाही समजणार की कंपायलरनं आपली रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केलेली आहे की नाही. कंपायलर काय करणार आहे, फंक्शन चेक करणार आहे. त्या रूल्समध्ये जर फंक्शन्स बसलं तर काय होणार आहे, ते ॲज अ इनलाईन काय ना घेणार आहे. नसेल तर रेग्युलर फंक्शन ज्या पद्धतीने वर्क होणार आहे त्या पद्धतीने ते वर्क होईल. काय होणार आहे, रेग्युलर फंक्शन्स जर वर्क असेल तर इथं इनलाईन कीवर्ड नसता तर काय झालं असतं, तुमचा कर्सर इकडं आला असता, इथून प्रोग्राम एक्झिक्यूट झाला असता आणि परत इकडं तुमचं आउटपुट दिसलं असतं, प्रिंट झालं असतं. म्हणजे हा एवढा इकडून येण्याचा आणि जाण्याचा जो टाईम होता तो वाचवण्यासाठी आपण काय केलं, इनलाईन घेतलं. इनलाईनमुळे काय झालं, हा कोड डायरेक्टली इथं कॉपी झाला, ऑटोमॅटिकली एक्झिक्युशन झालं ह्याच्या खालतीच आणि काय झालं, आउटपुट डिस्प्ले झालं. त्यामुळे काय झालं, एक्झिक्युशन टाईम तुमचा वाचला. समजलं इनलाईन फंक्शन. त्याच्यानंतर आहे डिफॉल्ट आर्ग्युमेंट. नेक्स्ट काय, डिफॉल्ट आर्ग्युमेंट. नेक्स्ट लेक्चरला आपण बघूयात डिफॉल्ट आर्ग्युमेंट म्हणजे काय आणि कॉन्स्टंट आर्ग्युमेंट म्हणजे काय. नाऊ वी आर स्टॉप हिअर. थँक्यू.